नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण परकर पोलक्याचं कटिंग बघितलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण स्टिचिंग बघणार आहोत आणि त्या परकर पोलक्याचा फायनल लुक सुद्धा बघणार आहोत. चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. आता आपण आधी बॉडीचे सगळे पार्ट अस्तरला जोडून घेणार आहोत. हा झाला पुढचा, हा झाला मागचा आणि हे पेटीकोटसाठी आहे. पेटीकोट पण आपण जोडून तयार करणार आहोत. हे जोडून झाल्यानंतर मग आपण घेराकडे वळणार आहोत. तर जसं आपण ब्लाउजला अस्तर जोडतो त्याचप्रमाणे आपल्याला याला पण अस्तर जोडायचं आहे. तर ही आहे उलट बाजू आणि ही आहे सुलट बाजू. मग हे अस्तर असं ठेवायचं आणि आधी सुलट बाजूनी जोडून घ्यायचं आणि मग ते आपल्याला उलटवायचं आहे. हा आपला मागचा भाग जोडून झाला. आता आपण पुढचा भाग जोडायला घेणार आहोत. इथे मी मेन कपड्याचा अखंड घेतलेला आहे आणि मला हे डिझाईन असं वरती ठेवायचं आहे. मग काय करायचं, ही सुलट बाजू आहे, मग जोडतानाच उलट बाजूने जोडायचं. हे बघा, हा भाग इथे येईल आणि हा भाग इथे येईल. हे असं ठेवून तुम्ही एकत्र जोडून घेतलं तरी सुद्धा चालेल. इथे अशा टाचण्या लावून घ्यायच्या म्हणजे जोडायला जरा सोपं जातं. पुन्हा पुन्हा वेगवेगळं जोडायची गरज पडत नाही. आता हे आपले पुढचे दोन्ही भाग शिवून झाले. मागचा पण शिवून झाला. शिवून इन द सेन्स अस्तरला जोडून झाला मागचा आणि पुढचा. आता पुढच्या भागाला आपल्याला काहीतरी फॅशन करायची. मग आपल्या हिशोबानुसार आपण ठरवायचं की आपल्याला काय फॅशन करता येईल. परकर पोलक्याला इकडनं आणि इकडनं असे आपण हे काठ जोडून घेऊ शकतो, म्हणजे थोडी काहीतरी वेगळी याला फॅशन केल्यासारखी होईल. आणि इकडे ही जागा आपल्याला काज बटन पट्टीसाठी 5 इंच जाणार आहे, म्हणून मी हे इथपर्यंत घेतलेलं आहे. हे इथपर्यंत घेतलं तरी चालेल. इथे 5 इंच जागा सोडून जी काय आपल्याला फॅशन करायची आहे ती आपण करायची. जोडताना हे थोडं आर्म होल म्हणजे इथे जे आहे ना, इथे थोडंसं हे बाहेर ठेवायचं, म्हणजे हे बरोबर नंतर शिवणीत जातं. आपल्याला हवी ती फॅशन करून झाल्यानंतर आता आपल्याला याला हुकलूक पट्टी आणि शोल्डर जोडून गळपट्टी, त्याचप्रमाणे कमरेच्या बाजूला सुद्धा आपल्याला दोन्ही बाजूला पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत. हे झाल्यानंतर मग पुढे काय करायचं ते आपण नंतर बघू. आता हा आपला टॉप इथपर्यंत शिवून झाला. आता आपण याला गळपट्टी लावणार आहोत. त्याच्यासाठी मी ह्या 2 क्रॉस पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. या आता जोडून घ्यायच्या आणि आपण गळपट्टी लावायची. गळ्याला गळपट्टी जोडून घेतल्यानंतर तुम्हाला जर गोठ मारायचा असेल तर तुम्ही गोठ मारू शकता, किंवा तुम्हाला जर हात शिलाईची पट्टी करायची असेल तर तशीही तुम्ही करू शकता. परंतु आता माझ्याकडे वेळ खूप कमी आहे, कारण आज हा मला द्यायचा आहे, त्यामुळे हात शिलाई करायला माझ्याकडे वेळच नाही आहे, म्हणून मी याला आता गोठ मारणार आहे. आता आपण ह्याच्या बाह्या तयार करणार आहोत. आपण हे वेगवेगळे कापलेले असल्यामुळे आपल्याला चेक करून घ्यायला लागेल की आपण ह्या बाह्या आता जोडतोय त्या कशा पद्धतीने आपल्याला जोडायच्या आहेत. इथे आपण हे वेगवेगळं कापून घेतलं या डिझाईनसाठी, त्यामुळे हे आधी असं ठेवून बघायचं आणि त्यानंतर मग याच्यावर जर आपण हे असं ठेवलंय तर याच्यावर हे आपण असं ठेवून घ्यायचं, म्हणजे उगाच नंतर पुढचा भाग मागचा भाग असा गोंधळ नको आपला व्हायला, त्यासाठी. आता हे मी जोडून घेते.
एक बाही माझी तयार करून झाली, आता दुसरी पण आपण तयार करू। अशा प्रकारे आता दोन्ही बाह्या आपल्या तयार करून झालेल्या आहेत। या आपण आता बॉडीला जोडून घेऊ। बघा एवढा काठ माझ्याकडे शिल्लक आहे, तो नंतर मी कसा जसा ॲडजस्ट होईल त्यानुसार मी त्याला तो लावणार आहे। हे बघा अशा प्रकारे आपल्या बाह्या जोडून झाल्या, गळा पण तयार करून झाला। आता आपल्याला याचं फिटिंग करायचं आहे। आपण 2 इंच शिलाई मार्जिन सोडली होती, परंतु 2 इंच शिलाई मार्जिन मी न पकडता आता याला फक्त 1 इंच शिलाई मार्जिन बाहीला पकडणार आहे आणि इथे पण मी 1 इंच शिलाई मार्जिन पकडणार आहे। कारण हे बघा इथे तुम्ही बघू शकता, जर 2 इंच पकडली तर हा पट्टा जो आहे हा शिलाईमध्ये जाईल आणि ते दिसायला चांगलं दिसणार नाही। दुसरी गोष्ट अशी की हे जे परकरवरचं ब्लाऊज असतं ते लिहिलंच असतं, त्यामुळे मी 1 इंच शिलाई मार्जिन सोडून आता हे पूर्ण करून घेणार आहे। हे बघा अशा प्रकारे आपलं हे ब्लाऊज म्हणजे पोलकं, परकरवरचं पोलकं शिवून तयार झालं। आता आपल्याला खालचा जो घेर आहे तो तयार करायचा आहे आणि त्याच्यासाठी मी पेटीकोट तयार करून घेतलेला आहे, जो मी तुम्हाला कापताना दाखवलेला होता। त्या पेटीकोटला आपण आता घेर जोडणार आहोत। बघा अशा प्रकारे मी हे पेटीकोटचं शिवून घेतलेलं आहे, म्हणजे मी डबल कपडा घेतला कारण हा कपडा पातळ होता, मग ते नंतर घेराचं वजन त्याला पेलवलं पाहिजे म्हणून मी डबल कपड्याचे हे 2 करून घेतलेले आहेत। आता आपण घेर जोडणार आहोत, पण घेर जोडण्यापूर्वी आपल्याला काय करायचं, जी मी ट्रिक तुम्हाला आधी सांगणार होते ती ट्रिक मी आता सांगणार आहे। ह्याची उंची आपण 2 इंच जास्त घेतलेली आहे आवश्यकतेपेक्षा, म्हणजे त्यांची जी नॉर्मल उंची आहे त्या मुलीची त्याच्यापेक्षा 2 इंच जास्त घेतलेली आहे। आता आपण आधी काय करायचं, हे जे अस्तर आहे ह्याला बरोबर मधोमध खूण करून घ्यायची आणि आतल्या बाजूने त्याला 2 इंच दुमड घालून हे जोडून म्हणजे तयार करून घ्यायचा हा घेर। तर इथे मी आता कापून घेते, हे 2 भाग वेगळे करू आपण घेराचे आणि इथे त्याला कट मारून घ्यायचा। अशा प्रकारे कट मारून घ्यायचा इकडनं आणि इकडनं पण बरोबर मधोमध याला आपण आता टीप मारून घेऊ, म्हणजे काय होईल तेवढी जी 2 इंच उंची आपण एक्स्ट्रा घेतलेली आहे ती आपली कमी होईल। आता तुम्हाला इथे जर 2 इंच सरळ रेषेत टीप मारता येत नसेल तर इथे तुम्ही अशा 2 इंचावर खुणा करून घेतल्यात तरी सुद्धा चालेल। त्या मुलीच्या घेराची उंची आहे 12 इंच, अस्तर नेहमीच्या उंचीपेक्षा आपण कमी घेतो, तर आता आपली अस्तरची उंची झाली ही 12 इंच झालेली आहे। पण ही आपल्याला एका बाजूला आपल्याला ह्याला दुमड घालून घ्यायची आहे, त्यामुळे अजून आपली 1 इंच उंची कमी होईल, म्हणजे 11 इंच होईल आणि याच्यापेक्षा 1.5 इंच आपला खालचा घेर पाहिजे। तर इथे आपण त्याला अशी दुमड घालून घेऊ। हे बघा हा आपला घेर एका बाजूचा तयार झाला। आता हे आपण मधोमध दुमडलं तर घेराला आपण मधोमध दुमडून चालणार नाही, त्यामुळे घेराला काय करायचं, इथून 2 इंच कमी करायचं वरून। हे बघा हे असं जोडून घ्यायचं घेर याला आणि मग ह्याला चुण्या घालायच्या। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे एवढी सगळी खटापट मी का करतेय, म्हणजे अस्तरला मध्ये 2 इंच दुमडायचं, नंतर घेराला पण वरती 2 इंच दुमडून घ्यायचं, हे सगळं एवढं करण्यापेक्षा ही दुमड न घालता सलग घेतलं असतं तर काय फरक पडला असता। तर ही तुमच्यासाठी एक बोनस टिप आहे। हे मी एवढ्यासाठी करते की हे असं केल्यामुळे जो कमरेकडचा परकराचा भाग आहे तो थोडासा फुगीर दिसेल, कारण तो जर फुगीर दिसला तरच त्याला गेटअप येतो। जर मी हे केलं नसतं तर कमरेकडचा भाग असा सपाट दिसला असता आणि ती मुलगी थोडीशी बारीक आहे, तिला हे परकर पोलकं घातल्यानंतर ती मुलगी थोडीशी जाड दिसेल आणि कमरेपासून गुडघ्यापर्यंतचा भाग जर थोडासा फुगीर झाला तर ते जरा छान उठून दिसेल। या हेतूने मी ही ट्रिक वापरलेली आहे। ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा। आवडली असेल तर लाईक करा। अस्तरला आपण इथे अशी मधोमध टीप मारून घेतली। आता घेर सुद्धा आपल्याला त्याच प्रमाणात कमी करायचं आहे। मग काय करायचं, आधी इथे त्याला एका साईडला अशी टीप मारून घ्यायची आणि नंतर मग तो वरनं आपल्याला कमी करायचा आहे। आता इथे आपल्याला अशा चुण्या घालून पेटीकोटला जोडायच्या आहेत। हा एक भाग मी तयार करून घेतला, आता मी दुसरा भाग पण तयार करून बघा मी काय केलं, हा जो घेर आहे ना हा 2 इंच असा मधोमध दुमडला, त्याच प्रमाणात याची पण उंची आपल्याला कमी करायची आहे। इथे खाली काठ आहे, इथे काहीही करता येत नाही, म्हणून वरच्या बाजूने इथे टीप मारून
मी इथे 2 इंच हे असं फोल्ड करून त्याला हे अस्तर जोडलेलं आहे. म्हणजे आपल्याला इथे अशा चुण्या घालाव्या लागतील. तर आता हे बघा, हे आता मी बाजूला ठेवते. जसं हे केलंय तसंच आता मी इकडच्या भागाचं पण करून घेईन. बघा अशा प्रकारे आता हे परकरचे दोन्ही भाग मी तयार करून घेतले. याला पण फोल्ड आहे, इथे याला पण फोल्ड आहे. आता आपण हे भाग पेटीकोटला जोडणार आहोत. त्याआधी आपण याला चुण्या घालून घेऊ. तर चुण्या कशा घालायच्या हे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. त्या पद्धतीने मी याला चुण्या घालून या पेटीकोटच्या मापात ते ऍडजस्ट करून घेणार. बघा आता हे काय झालं, हे पेटीकोटाची इकडची रुंदी माझी थोडीशी जास्त झाली होती, म्हणून मी थोडीशी ही कापून घेतली दोन्ही बाजूनी, फक्त कमरेच्या इथे. आता हे मी शिवलेलं आहे. हा घेर मला याला आता जोडायचा आहे आणि नंतर मग ते आपल्याला सुलट करायचं आहे. हे शिवताना थोडंसं जाड होतं. हे बघा, हा जो घेर आहे हा बरोबर इथे असा ऍडजस्ट करायचा, असं मोजून बघायचं आणि त्याच्यावर टिपा मारायच्या. आणि त्या चुण्या मात्र आपल्याला व्यवस्थित नीट करून घ्यायचे, म्हणजे एका ठिकाणी कमी एका ठिकाणी जास्त असं होऊन ते चालत नाही. तर अशा प्रकारे हा आपल्याला हव्या तशा ऍडजस्ट करायच्या. हव्या तशा म्हणजे सगळीकडे सारख्या येतील अशा प्रकारे त्या ऍडजस्ट करायचे आणि हे दोन्ही एकमेकांना भाग जोडून घ्यायचे. हे बघा अशा प्रकारे आपण हा घेर याला आता जोडलेला आहे. जसा हा जोडला तसाच दुसरा पण मी जोडून घेते आणि त्यानंतर मग आपण पुढे काय करायचं हे बघा. आता हे दोनही भाग मी शिवून घेतलेले आहेत. हा एक भाग झाला, हा झाला दुसरा भाग. म्हणजे हा समोरचा भाग आहे, हा मागचा भाग आहे, कारण ह्याचा गळा थोडासा छोटा आहे. आता काय करायचं, याचे शोल्डर जोडून घ्यायचे आणि फक्त साईड जोडायची. तर आता हे शोल्डर जोडून घेऊ आपण. हे बघा आता हे मी शोल्डर जोडून घेतले. आता हे आपल्याला फक्त इकडनं जोडायचं आहे. बघा आता हा आपला भाग असा तयार झाला. आता हा ब्लाऊज जेव्हा आपण ह्याच्यावर घालू त्यावेळेला ते परकर बोलकर सारखं दिसेल. म्हणजे आधी हे घालायचं आणि वरनं मग म्हणजे हे अडकवलं आणि याच्यावर मी तुम्हाला हँगरला अडकवून दाखवतो. हे बघा मी हा जो पेटीकोट वर जोडलेला आहे त्या घेराला, तर अशा पद्धतीने ते दिसेल. आणि याच्यावर आता आपल्याला ते म्हणजे हा झाला परकर, याच्यावर आपल्याला आता पोलका घालायचा आहे. माझ्याकडे हँगर लावायला दुसरी जागा नव्हती म्हणून मी दाराच्या मागे अडकवलेला आहे, तर कृपया तुम्ही समजून घ्या. आता याला मी तुम्हाला तो पोलका घालून दाखवते, म्हणजे ब्लाऊज घालून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मला माझी आयडिया काय होती. अजून याला हुकलूक केलेले नाहीत, त्यामुळे इथे मी आता तुम्हाला एक तात्पुरती पिन लावून याचा लूक दाखवते. हे परकर पोलका असं दिसेल. हे असं केल्यामुळे नाडीचा कुठे संबंधच येत नाही आणि छोट्या मुलींना नाडीचे परकर सावरणं खूप कठीण जातं. ती 10 वेळा ती नाडी सुटते, आपल्याला बांधावी लागते. तर अशा प्रकारे केलं तर नाडी बांधायचा प्रश्नच नाही. त्यामुळे त्या मुली बिनधास्त हे घालून फ्रॉक सारखं घालून फिरू शकतात. फक्त ते दिसायला परकर पोलक्यासारखं दिसतं ज्या वेळेला आपण त्यांना घालतो. ही झाली समोरची बाजू आणि याच्यात आता हे असं मागची बाजू पण दाखवते तुम्हाला. हे बघ ही झाली मागची बाजू. तर अशा प्रकारे आपलं हा परकर पोलक शिवून हे आता तयार आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा, ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला बघायला मिळतील. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.